नमस्कार. आपण पाहता थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र झेंडे. मुंबई स्वप्नांची नगरी, देशाची आर्थिक राजधानी, अब्जावधी रुपयांची उलाढाल करणारे शहर. पण याच मुंबईत लाखो लोक आजही झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत. हजारो लोक फुटपाथवर रात्र काढतात. आणि आता मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला झोपडपट्टी मुक्त शहरासाठी समिती नेमण्याचे निर्देश दिले आहेत. पण प्रश्न असा आहे, फक्त समिती नेमली म्हणजे झोपडपट्ट्या संपतील का? गरिबी संपेल का? सामान्य माणसाचं उत्पन्न वाढेल का? घरं परवडणारी झाली का? आज आपण या विषयावर केवळ भावनिक नव्हे तर वास्तववादी चर्चा करणार आहोत. सर्वात आधी एक प्रश्न, कोणत्या माणसाला झोपडीत राहायला आवडेल? कोणीही स्वप्न पाहत नाही की आपण गटारा शेजारी राहावं, पावसात घरात पाणी शिरावं, वीज पाणी शौचालयासाठी संघर्ष करावा. मग झोपडपट्ट्या निर्माण का होतात? कारण शहरात काम आहे पण घर नाही. मुंबईत रोज हजारो लोक रोजगारासाठी येतात. कोणी बांधकामावर काम करतो, कोणी हॉटेलमध्ये, कोणी डिलिव्हरी बॉय, तर कोणी सुरक्षा रक्षक, कोणी घरकाम करतं. हे लोक शहर चालवतात. पण शहर त्यांना राहायला सन्मानाचं घर देतं का? आज मुंबईत छोट्या घरांची किंमत लाखो करोडो रुपयात गेली आहे. भाडे इतके महाग झाले आहे की मध्यमवर्गीय माणूस सुद्धा तणावात आहे. ज्याचा पगार 15-20 हजार आहे तो घर कसं घेणार? एका बाजूला करोडोंचे टॉवर्स, दुसऱ्या बाजूला झोपडपट्ट्या. ही फक्त वास्तूंची तफावत नाही तर आर्थिक विषमतेची जिवंत भिंत आहे. खरं पाहता झोपडपट्टी हा गुन्हा नाही तर ती व्यवस्था अपयशी ठरल्याची खूण आहे. अनेकदा झोपडपट्टीकडे गुन्हेगारी नजरेनं पाहिलं जातं. पण गुन्हेगार फक्त झोपड्यात आहेत का? वास्तव वेगळं आहे. झोपडपट्टी म्हणजे व्यवस्थेचं अपयश आहे. जेव्हा शहरात कामगार हवेत पण त्यांच्यासाठी घरे नसतात तेव्हा झोपडपट्ट्या निर्माण होतात. जर एखादा कामगार महिन्याला 18,000 रुपये कमवत असेल आणि घराचं भाडं 15,000 असेल तर तो काय करणार? आजही अनेक लोक फुटपाथवर राहतात, पावसात प्लास्टिक टाकून रात्र काढतात. ही लोक कोण आहेत? हे देशाचे नागरिक नाहीत का? हीच लोक शहर साफ करतात, मजुरी करतात, भाजी विकतात, रिक्षा चालवतात, पण त्यांच्याकडे स्वतःचं घर नाही. मग प्रश्न असा आहे, शहराचा विकास नेमका कुणासाठी? उच्च न्यायालयाने समिती नेमण्यास सांगितली आहे. ही सकारात्मक बाब आहे कारण समस्या मान्य करणं ही पहिली पायरी असते. पण समिती पुरेशी आहे का? कारण मूळ प्रश्न आहेत रोजगार, उत्पन्न, परवडणारी घरे, शिक्षण, आरोग्य, सन्मानपूर्वक जीवन. हे प्रश्न सुटले आहेत का? परिस्थिती अशीच राहिली तर झोपडपट्ट्या पुन्हा तयार होतील. भारतामध्ये ग्रामीण भागात रोजगाराची कमतरता आहे, शेती संकटात आहे, लहान उद्योग बंद होत आहेत. मग लोक शहराकडे येतात. मुंबई त्यांना काम देते पण निवाऱ्याचं काय? म्हणून झोपडपट्टी ही फक्त मुंबईची समस्या नाही तर संपूर्ण आर्थिक व्यवस्थेचा परिणाम आहे. जर खरोखरच झोपडपट्टी मुक्त शहर हवं असेल तर काही कठोर आणि दीर्घकालीन निर्णय घ्यावे लागतील. उदाहरण म्हणजे सर्वसामान्यांना परवडणारी घरे, कमी व्याजदरात गृहयोजना, ग्रामीण रोजगार, शहर नियोजन, झोपडपट्टी पुनर्वसनात पारदर्शकता, शिक्षण आणि कौशल्य विकास आणि किमान वेतन. फक्त इमारती बांधून विकास होत नाही. माणसाचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे. आज जर एखाद्या कुटुंबाला चांगलं उत्पन्न, सुरक्षित नोकरी आणि परवडणारं घर मिळालं तर ते झोपडपट्टीत का राहतील? कोणीही गरिबीत आनंदाने राहत नाही.
एका बाजूला लक्झरी टावर्स, दुसऱ्या बाजूला गटारा शेजारील झोपड्या. ही परिस्थिती फक्त आर्थिक नाही तर हा सामाजिक प्रश्नही आहे. जे शहर कामगारांवर चालतं त्याच कामगारांना शहरात सन्मानाने राहण्याचा अधिकार का नाही? याला जबाबदार कोण? बंधूंनो, मुंबई झोपडपट्टी मुक्त होऊ शकते, पण त्यासाठी फक्त बुलडोझर पुरेसे नाहीत. गरज आहे मानवी दृष्टिकोनाची, गरज आहे आर्थिक न्यायाची, गरज आहे सामान्य माणसाला उभं करण्याची. जोपर्यंत आर्थिक स्तर उंचावत नाही तोपर्यंत झोपडपट्ट्या निर्माण होत राहतील. कारण झोपडपट्टी ही निवड नसते, ती मजबुरी असते. या विषयावर तुमचं मत काय? झोपडपट्टी मुक्त शहरासाठी नेमकं काय केलं पाहिजे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.